चर्चा होत्या, कोण चर्चा करते त्यांनाच विचारलं तर बरं होईल. आमच्याकडे तर काही चर्चा नाही, काय नाही. आम्ही 9 लोकसभेतले सदस्य आम्ही आमच्या पक्षाशी बांधील आहोत आणि कोणी आमच्याविषयी शंका कुशंका निर्माण करू नका. उगाच संभ्रम निर्माण करून गढूळ राजकारण करू नका. राजकारण एका उंचीनं करायचं असतंय. अरे मला ज्या दिवशी मला पटलं नाही उद्धव साहेबांचं, त्या दिवशी मी स्वतःहून येईन ना तुमच्याकडं, की मला तुमच्या पक्षात यायचंय आणि माझा स्वीकार करा. पण आम्ही येणारच नाही तर कशाला विनाकारण संभ्रम निर्माण करून लोकांमध्ये विनाकारण संशयाचं वातावरण तयार करता. आणि आलं त्याला घ्या ना तुम्ही, नको कोण म्हणलं तुम्हाला. अरे कोणाला उद्धव साहेबांनी सांगितलं ज्याला जायचंय ते जा, आणि ज्याला राहायचंय ते राहा. त्यामुळे आता राहिलं काय याच्यापेक्षा वेगळं आणखी म्हणायचं. रोज उठलं की एकच विषय, रोज उठलं की एकच विषय. उद्धव साहेब हे संयमी नेते आहेत, त्यांच्यावर काही संस्कार आहेत बाळासाहेबांचे, पण ते काही बोलत नाही ह्याचा अर्थ ते राजकारणातून संपले असं स्वप्न सुद्धा समजू नका. कारण बाळासाहेबांच्या परिवारावर श्रद्धा ठेवून या राज्यामध्ये त्या पक्षाच्या मागे जनाधार आहे हे विसरू नका. आता विधानसभेला सुद्धा तुम्ही कशा कशा निवडणुका लढल्या, सरकारी लाच दिली, नगदी लाच दिली. या निवडणुका तुम्ही जिंकल्या तरी त्या किती फरकाने जिंकल्या त्याही जरा अभ्यास करा. उद्धव साहेबांच्या पक्षाला मिळालेली मतं बघा, तुम्हाला मिळालेली मतं बघा, आणि नंतर त्याचा लेखाजोखा करा. आणि नंतर तुम्ही हे संभ्रम निर्माण करा. संभ्रम निर्माण करू नका. आता सुदैवानं तुम्हाला सगळं मिळाले ना, आनंदानं त्याची मजा घ्या. आयुष्य माणूस किती दिवस जगणार आहे. आज साठी ओलांडलेल्या माणसाने आता जास्त धडपड करायची नाही, आकारानं आपलं चलू द्यायचं.